हे बघा मैत्रिणींनो, आपण करणार आहेत भरलेल्या वांग्याची भाजी. मस्त काळ्या मसाल्याची भाजी करणार आहेत. हे वांगे आहेत, तर याला आपण कट करून घेणार आहेत. वांग्याला सगळे असे आजूबाजूचे काटे काढून घ्यायचे वांग्याची. थोडंसं देठ ठेवायचं. देठाचं वांग खूप छान राहते, मग खावडते, आवडते, खायला बी छान वाटतं. हे अशा आळ्या पाहून घ्यायच्या. मध्ये आळ्या असतात, किडलेले असते, तर बारीक बारीक आळ्या असतात. त्या सगळ्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या. अशी हे फोडून घ्यायची. हे असे साईडनं, हे असे मध्ये असतात अशा आळ्या, व्यवस्थित कट करून घ्यायची. आपण आता हे सगळे वांगे कट करून घेणार आहेत. हे बघा, हे मैत्रिणींनो, हे घेतलेत वांगे आपण कट करून पाण्यामध्ये धुवून घ्यायचे. थोडंसं पाण्यात मीठ टाकायचं, म्हणजे वांगे काळे पडत नाहीत. चिरल्याच्या अगोदर पहिले घेतले वांगे धुवून. हे इथे घेतलाय मसाला काढून, काळा मसाला, खोबरं त्याच्यामध्ये. हे काय मसाला, या मसाल्यात मीठ ॲड करायचं. आता मीठ टाकायचं आपल्या याच्यानुसार, आपल्याला जेवढं लागतं तेवढं मीठ टाकायचं. परवीन मसाला टाकायला मला ते पुण्यातले मसाले दुसरे नाहीत आवडत, ते सुहानाचे, म्हणून मी परवीन टाकायले थोडंसं. आता हे पूर्ण असं कालून घ्यायचं. हे एकत्र करून घेतलं ना, असं दाबदाब भरायचं याच्यामध्ये, वांग्यामध्ये, पूर्ण वांग्यामध्ये भरून घ्यायचं दाबदाब असं पूर्ण व्यवस्थित. हे पाहायचं सगळं व्यवस्थित असा भरणं झालेला आहे आपल्याला. आता द्यायचं ह्या वांग्याला, फोडणीला टाकायचं. चला आपण आता गॅसवर तेल तवा ठेवतो आणि फोडणीला टाकतो वांग. आपण तेल तवा ठेवला आहे, आता टाकणार आहे तेल. टाकलं तेल. आता मोहरी तडतड होऊ द्यायची, मोहरी. नंतर थोडं जिरं, जिरं झाल्याच्या नंतर टाकायची चटणी. आपल्याला जशी लागेल तशी टाकायची चटणी. आम्हाला जास्त तिखट नाही पाहिजे, तुम्ही थोडंसं तिखट करते. हे पाय 5 मिनटं याला आता शिजू द्यायचं. झाली आपली वांग्याची भाजी तयार.